लढत असताना सर्व समविचार पक्षांना आम्ही एकत्र केलेला आहे आणि या गावामध्ये, या शहरामध्ये सर्व धर्म समभावनं, धर्मनिरपेक्षनं या गावामध्ये कसं काम करता येईल यासाठी आम्ही प्रमुख बरेच मुद्दे आहेत, बरेच प्रश्न आहेत. आम्ही जे उमेदवार आम्ही निवडणार आहे हे गावाच्या विकासासाठी, गावाच्या हितासाठी लढणारी लोक असणार आहे आणि हे सेवक म्हणून या गावाचा विकास करणार आहे. ते वॉर्डाचं काम करत असताना सेवक म्हणून ते काम करणार आहे. कारण थोडं बलाढ्य शक्ती आहे, सगळं ताकदवान, सगळं त्यांच्याकडे सगळं आहे, सत्ता आहे, सगळं आहे. पण आमचा एकच हेतू असणार आहे की लोकांची सेवा करणे, गावाचा हेच जोपासणे, हे आमचं प्रामुख्याने उद्देश असणार आहे. बरेच प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, प्रामुख्याने हेच प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आहे. सत्ता कुणाची असू दे, पण पाणी देणे हे सरकारचं मूलभूत हक्क आहे. त्यामुळे त्यासाठी लढाई आम्ही उभा करणारच आहे. आता बरेच प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व विचार पक्षाने शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच भविष्यामध्ये लढून घेणार आहे. आता ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. आता लढायचं तर आहे, कुठलीही ताकद पुढे असू दे, लढणं हा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सत्तेधार आहे त्यांच्यावर अंकुश ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हुकुमशाही विरोधात लोकशाही ही लढाई आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहे. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. तर मला विश्वास आहे इचलकरंजी जे मतदार आहे नक्कीच आमच्या पाठीशी राहणार आहे, आम्हाला आशीर्वाद देणार, आम्हाला विश्वास आहे. आता प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रचार चालू होईल. मुद्दे बरेच आहेत.